हॅलो, आज आपण बनवणार आहोत क्रोशेटपासून सनफ्लॉवर हेअर टाय. चला मग आपण सुरुवात करूया. धागा आपल्या दोन्ही भोवती असा क्रॉसमध्ये गुंडाळून घ्यायचा आहे. नीडल इन्सर्ट करून बाहेरच्या साईडचा जो धागा होता तो आतल्या बाजूने पुल करायचा. इथे अशा पद्धतीने एक मॅजिक रिंग आपली तयार होते. मॅजिक रिंगला मी एक चेन देऊन त्याला सिक्युअर केलं. आता सिंगल क्रोशेट आपण बनवणार आहोत. मॅजिक रिंगमध्ये नीडल पास करायची, यान पुल करून बाहेर ओढायचं आणि जे 2 लूप तयार होत आहेत आपले त्याच्यामधून आपण एक थ्रेड बाहेर काढतो आहे. अशा पद्धतीने आपण इथं सिंगल क्रोशेट करणार आहोत. आपले हे झालेले आहेत एक 4 सिंगल क्रोशेट. आता हा 5वा, त्याच्यानंतर हा आपण बनवत आहोत तो 6वा. 6 सिंगल क्रोशेट झाले आपले की आपण एक स्लिप स्टिच करून हे आपलं पहिलं जे सर्कल आहे ते कंप्लीट करणार आहोत. अशा पद्धतीने आपण जास्तीचा धागा ओढून घेतो. 1 2 3 4 5 6 सिंगल क्रोशेट तयार आहेत आपले. आणि आपण आता इथं स्लिप स्टिच करणार आहोत. स्लिप स्टिच आपण पहिल्या स्टिचमध्ये करणार आहे, जिथं आपण पहिलं सिंगल क्रोशेट केलं होतं त्याच्यामध्ये. आणि आपलं पहिला राऊंड तयार होतं. असं आपण इथे स्लिप स्टिच केलं की त्याच्यानंतर तो आपला पहिला राऊंड तयार. स्लिप स्टिच आपण घातले आणि आपलं पहिलं सर्कल झालेलं आहे आता रेडी. आता आपण बनवणार आहोत सेकंड राऊंड. ओके, त्याच्यामध्ये आपण प्रत्येकी स्टिचवरती 2-2 सिंगल क्रोशेट करणार आहोत. म्हणजे आपले टोटल सेकंड राऊंडमध्ये होणार आहेत 12 सिंगल क्रोशेट. पहिल्या राऊंडमध्ये आपण केलेले आहेत 6. दुसऱ्या राऊंडमध्ये आपण करणार आहोत 12. प्रत्येकी एका स्टिचवरती आपण 2 सिंगल क्रोशेट करतो आहे. अशा पद्धतीनं आपण आता हे आपला दुसरा राऊंडसुद्धा कंप्लीट करून घेणार आहोत. आणि प्रत्येक वेळी ज्या वेळेस आपण सर्कल कंप्लीट करतो आहे त्यावेळेस आपण स्लिप स्टिच करून ते सर्कल कंप्लीट करणार आहोत. इथं आपण स्लिप स्टिच केलेलं आहे ना, आपला आता दुसरा राऊंड पण तयार आहे. आता एक चेन करायची आहे तिसऱ्या राऊंडसाठी आणि पहिल्या स्टिचमध्ये आपण एक सिंगल क्रोशेट करणार आहोत. आता दुसऱ्या स्टिचमध्ये आपण काय करणार आहे तर दुसऱ्या स्टिचमध्ये आपण एक सिंगल क्रोशेट करणार आहोत. पहिल्या स्टिचमध्ये आपण काय केलं, एक चेन एक सिंगल क्रोशेट. दुसऱ्या स्टिचमध्ये आपण एक सिंगल क्रोशेट करतो आहे. ओके, तर असे आपले एकूण 3 स्टिचेस झालेत. आता आपण तिसऱ्या स्टिचमध्ये 2 सिंगल क्रोशेट करणार आहोत आणि चौथ्या स्टिचमध्ये एक सिंगल क्रोशेट. तर इथे आपला पॅटर्न कसा होणार आहे, तिसऱ्या राऊंडला 2 1 2 1 असे आपण सिंगल क्रोशेट करतो. म्हणजे पहिल्या स्टिचवर 2 सिंगल क्रोशेट, दुसऱ्या स्टिचवर एक सिंगल क्रोशेट, तिसऱ्या स्टिचवर 2 सिंगल क्रोशेट, चौथ्या स्टिचवरती एक सिंगल क्रोशेट. या पद्धतीने आपण आपला तिसरा राऊंड तयार करून घेणार आहोत. सो आपले तिसऱ्या राऊंडवर टोटल जर आपण काउंट केलं स्टिचेस तर येत आहेत 18. पहिलं 6, सेकंड राऊंड 12, थर्ड राऊंड 18. आणि हे आपलं ग्रीन कलरचं सर्कल ना अशा पद्धतीनं तयार आहे. सेम ग्रीन सर्कलसारखंच आपण ब्राऊन कलरचं सर्कल तयार करून घेणार आहोत. ज्या पद्धतीनं आपण ग्रीन सर्कलवरती काम केलं, 3 राऊंड बनवले. पहिला 6 क्रोशेट, परत 12 क्रोशेट आणि तिसऱ्या राऊंडला 18 क्रोशेट सिंगल क्रोशेट. त्याच पद्धतीनं आपण ब्राऊन सर्कलवरती सुद्धा तसंच काम करणार आहोत. आणि अशा पद्धतीने आपण 2 समान फक्त वेगळ्या कलरचे सर्कल्स तयार करून घेतलेत. आता नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवायची की ज्यावेळेस आपण फायनल राऊंड कंप्लीट करतो आहे
त्यावेळेस आपण आपले किती स्टिचेस झाले ते काउंट करून घ्यायचे. आता मी इथं काउंट करून घेते की माझे किती स्टिचेस झालेत. थर्ड राऊंडसाठी आपल्याला 18 स्टिचेसची गरज आहे. तर ते झालेत का ते पहिला काउंट करणार. जर एखादा कमी पडत असेल तर तो आपण स्टिच टाकून घ्यायचा, नाहीतर मग आपण हे सर्कल कंप्लीट करायचं. इथं माझे झालेले आहेत एकूण 17. सो मी एक शेवटचा 18 नंबरचा स्टिच टाकून घेते याच्यामध्ये सिंगल क्रोशेट, आणि त्याच्यानंतर मग मी हा ब्राऊन कलरचा आपला सर्कल मी स्लिप स्टिच घालून कंप्लीट करणार आहे. हे आपलं ग्रीन कलरचं सर्कल आणि हे आपलं ब्राऊन कलरचं सर्कल, दोन्ही सर्कल आपले समान झालेले आहेत. आपण कोणत्याही स्टिचपासून ह्याच्यामध्ये काम स्टार्ट करू शकतो. मी ब्राऊन सर्कलला एक चेन करून एक्स्ट्राचा धागा कट करून घेते. हे आपलं ब्राऊन कलरचं सर्कल आणि हे आपलं ग्रीन कलरचं सर्कल. आता दोन्ही सर्कल आपण अशा पद्धतीनं एकमेकांवरती ठेवून घेणार आहोत. आता आपण घेतले ही येलो कलरची यान. आपल्याला सनफ्लॉवरचे पेटल्स तयार करायचे आहेत. दोन्ही सर्कल एकमेकांवरती ठेवायचे आहेत आणि त्याच्यानंतर आपण नीडल पास करतो आहे दोन्ही सर्कलच्या स्टिचमधून. आपण इथं काय करणार आहोत तर येलो कलरची जी आपली यान आहे आपल्याला पेटलसाठी लागणार आहे ती आपण इथं अटॅच करून घेतो. दोन्ही सर्कलचे स्टिचेस एकमेकांवरती येतील ह्याची थोडीशी सुरुवातीला काळजी घ्यायची, जेणेकरून आपला एखादा स्टिचमध्ये गॅप राहणार नाही. आपण इथं आता येलो कलर याने अटॅच केलं आहे. 3 आपण चेन घेतो आणि त्याच्यानंतर त्या स्टिचमध्ये आपण एक डबल क्रोशेट करून घेणार आहोत. डबल क्रोशेट करणार आहोत. त्याच्यानंतर आपण करणार आहोत सेकंड स्टिचवरती वर्क. इथं आपण प्रोसिजर करतो आहे ट्रिपल डबल क्रोशेटचे. ट्रिपल डबल क्रोशेटमध्ये 2 वेळा या निडलभोवती ट्विस्ट करायची आणि त्याच्यानंतर आपली जी डबल क्रोशेटची प्रोसिजर आहे तीच सेम करत जायची. इथं जर आपल्याला डबल क्रोशेट येत असेल तर आपल्याला ट्रिपल क्रोशेट पण सोपं जातं. आता आपण इथं करणार आहोत पिकॉट प्रोसिजर. आपण जे ट्रिपल क्रोशेट केलं होतं त्याच्यावरती 2 चेन करायच्या आणि 2 चेनच्या सुरुवातीला नीडल पास करून यान पुल करायची आणि स्लिप स्टिच करायचं. असं आपलं पिकॉट स्टिच तयार. त्याच्यानंतर आपण ट्रिपल क्रोशेट करणार आहोत. ट्रिपल क्रोशेट झालं की त्या स्टिचमध्ये की आता आपण नेक्स्ट स्टिचमध्ये करणार आहोत डबल क्रोशेट. ओके, तर नेक्स्ट स्टिचवरती आपण करतो आहे डबल क्रोशेट. डबल क्रोशेटच्या प्रोसिजरमध्ये आपण काय करतो तर याने एकदा आपण निडलभोवती गुंडाळून घेतो आणि मग स्टिचमध्ये पास करतो. सो आपल्याला 3 लूप तयार होतात आणि प्रत्येकी 2 लूपमधून आपण यान बाहेर काढत जातो. डबल क्रोशेट झालं की तिथेच आपण 3 चेन करणार आहोत. 3 चेन झाल्या की आपण त्या स्टिचमध्ये स्लिप स्टिच करतो आहे, म्हणजे आपली पहिली पेटल आहे ती तयार होते. पहिली पेटल तयार झाली की आपण त्याच्या नेक्स्ट स्टिचमध्ये स्लिप स्टिच करणार आहोत. स्लिप स्टिचमध्ये आपण काय करतो यान पुल करतो, स्टिचमधून बाहेर काढतो. जी पुल केलेली यान आहे ती पहिल्या लूपमधून आपण बाहेर काढत असतो. आता इथे आपण पुन्हा
पेटल बनवणार आहोत 3 चेन झाले की त्याच स्टिचमध्ये आपण काय करणार आहोत, डबल क्रोशेट करणार आहोत. डबल क्रोशेटची प्रोसिजर झाली की आपण ट्रिपल डबल क्रोशेटची पण नेक्स्ट स्टिचवरती. आता नेक्स्ट स्टिचमध्ये आपण काय करतो आहे, एक ट्रिपल डबल क्रोशेट, त्याच्यानंतर त्याच्यावरती 2 चेन करणार आहोत आपण आणि पिकॉट स्टिच करतो आपण इथं. ओके, अशा पद्धतीनं हे आपलं बनलं आहे पिकॉट स्टिच. त्यानंतर आपण काय करतो आहे तर एक ट्रिपल डबल क्रोशेट पण त्या स्टिचमध्ये आपण करतो आहे. म्हणजे एक ट्रिपल डबल क्रोशेट, एक पिकॉट, एक ट्रिपल डबल क्रोशेट. ते झालं की आता आपण नेक्स्ट स्टिचवर काम करणार. एक डबल क्रोशेट, एक डबल क्रोशेट झालं की 3 चेन करायच्या तिथेच त्या डबल क्रोशेटवरती आणि त्या 3 चेन त्या स्टिचमध्ये आपण स्लिप स्टिच करतो. म्हणजे एका पेटलला आपण अशा टोटल 3 स्टिचेस वापरल्यात. ओके, आणि नेक्स्ट स्टिचवर परत आपण स्लिप स्टिच करून पुन्हा त्या स्टिचवर आपण पेटल करणार आहोत. हे आपले पहिले 2 पेटल्स तयार झालेले आहेत. एका पेटलसाठी आपल्याला लागत आहे 3 स्टिचेस. पहिल्या स्टिचवर आपण करतो आहे 3 चेन, एक डबल क्रोशेट. दुसऱ्या स्टिचवर आपण एक ट्रिपल क्रोशेट, एक पिकॉट स्टिच, एक ट्रिपल क्रोशेट आणि तिसऱ्या स्टिचवरती आपण बनवणार आहोत एक डबल क्रोशेट, 3 चेन अँड स्लिप स्टिच. अशा पद्धतीनं आपलं फ्लॉवर झालेलं आहे रेडी. आता आपल्याला करायची आहे शेवटची पेटल तयार. शेवटची पेटल करायच्या आधी जे आपले एक्स्ट्राचे धागे होते ते मी ह्याच्यामध्ये फिल करून घेते आहे, जेणेकरून आपण शेवटचं पेटल करू तेव्हा आपले कुठलेही एक्स्ट्रा धागे राहणार नाहीत. व्यवस्थित त्यांना पॅक करून घेतलं की मग आपलं शेवटचं पेटल बनवून घ्यायचं. इथं मी 5 पेटल बनवून घेतलं. आपण बनवलेलं आहे सुंदर असं छोटंसं क्रोशेटचं सनफ्लॉवर. आता आपल्याला बनवायचं आहे ह्याचा हेअर टाय. सो मी इथं घेतला आहे हेअर रबर आणि आता मी ग्रीन कलरच्या सर्कलमधून त्याला अटॅच करणार आहे. मी ग्रीन कलरच्या सर्कलमध्ये हेअर बँड अटॅच करणार आहे. ग्रीन कलरची थ्रेड मी आता एका स्टिचमधून पास करते आहे. त्याला मी छोटीशी गाठ मारून घेणार आहे तिथं, जेणेकरून आपण नवीन जो धागा ॲड केलेला आहे तो तुटणार नाही. रबर बँड अशा पद्धतीने अडकवून घ्यायचा आणि त्याला गाठ मारायची आणि आपल्याला जितक्या पद्धतीमध्ये म्हणजे जेवढं आपल्याला ते रबर बँड टाईट बसावं असं वाटतं तेवढ्या आपण तिथं गाठी मारणार आहोत. तयार आहे आपलं सनफ्लॉवर हेअर टाय. अशा पद्धतीनं मी त्याला बॅक साईडला अटॅच करून घेतलेले आहे ग्रीन थ्रेड आणि ते एकदम व्यवस्थित बसलं आहे. नाव रेडी. आपल्याला जसं हवं तसं आपण ह्याला स्टाईल करू शकतो. म्हणजे आपण वेणीमध्ये घालू शकतो किंवा केसांमध्ये जस्ट फ्लॉवर म्हणून सुद्धा आपण त्याला स्टाईल करू शकतो.
किंवा तुम्हाला कोणाला तरी ते गिफ्ट द्यावंसं वाटलं तरीसुद्धा तुम्ही ते गिफ्ट देऊ शकता.